बंद कर रे. कोण आहे? कोणाला रात्रीचं मारायला? दादा नसेल ना? दादाला काय रात्रीची झोप येत नाही का? उठ सुट दादा दादा आणि सगळं झालं ना त्यांचं आता. मग तू बस, प्राणायाम करत बस. कुठलाही वेळ मला काही काय करायला लावता. मग सारखी काय घाबरते तू? मग ही काय वेळ आहे प्राणायाम करायची? आलो आलो आलो. कोणच्या मारी सारखं आपलं मीच दार उघडायचं. हे रणजित वगैरे कोण काय दारच उघडत नाहीत सारखे. जा आता, कोण असेल ना ते दार तोडून आत यायचं. येऊ दे. आता शर्ट का घालताय तुम्ही? मग मला नाही आवडत असं नुसतं जायला बाहेर उघड. मी शिक्षक आहे. जा आता लोक. हो चाललोय. आलो आलो. कोण हवंय? कोण हवंय? इडियट, आधी दार पूर्ण उघडा. कोण आहात तुम्ही? नाव काय तुमचं? आय एम अजित. हे बघा, ऍडव्होकेट ओम चौधरींचं घर आहे. तुम्ही कोण आहात? आय एम ओम्स फादर. इडियट. ओम फादर? अहो अहो एक मिनिट थांबा ना. अहो 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 एक मिनिट. हॅलो, हे बघा, ओम्स फादर असे तुम्ही कसे असू शकाल? अहो हे ऍडव्होकेट ओम चौधरींचं घर आहे. ते ऍडव्होकेट ओम चौधरींचं घर आहे. दत्ताभाऊ ओम्स फादर. अहो रणजित. ए अहो त्यांना नका उठू. अहो रणजित. अहो नका, त्यांना उठू नका. तुम्हाला काय काम हवं असेल तर मला सांगा ना. मी बोल. शट अप. आजी हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणून ते जागरण झाली हो, कामं करतात लोक. मला काही कळतच नाही. तुम्ही सांगा ना मला काम काय तर. आय सेड शट अप. What is all this? Look at the state of my house. अरे ये घर है कि दारू से अड्डा है? And first tell me, who the hell are you? I am Om's brother. Not by law. You mean to say you are Om's brother-in-law? नाही तसं नाही. How is it possible? अहो तसं नाही मला म्हणायचं. सदा, अरे काय हे अगं कोण आहे? काय झालं इतक्या रात्रीचं? ओम्स फादर. Oh my God. या कोण आहेत आणखीन? Who are all these people? हे आले ते. माझ्या घरात काय करतायत? एक मिनिट, काय झालं काय? हे आले. म्हणजे परत सासूचं इन्स्पेक्शन का? आपण तयार आहे सगळं. नाही नाही, ओम्स फादर. हु आर यू? ओमचे बाबा. काय? ओम्स फादर हिअर. ओमचे फादर आले तिथे. त्यांना दारू प्यायला. What doing here and coming late night and pressing my button, bell button, tendering, what is going on? So my dream ends first. So first I have to sleep, then again dream starts. What this? First you tell me, who are you? Mister, you are sleeping in my house, okay? I am Master Dattaram. Sorry, ती वेगळी होत नाही. I am Mr. Dattaram Nevale, Yeroda return. I Om's father. Not by law. हा ते बरं. But who you? He is Om's. Huh? He is Om's father. रिअल त्यांचे वडील आहेत ते ओम. Yeah.
सायंटिस्ट सायंटिस्ट. तिने सांगायचं का नाही नाही बोलून बसतो त्याला मी तोंड पाडता राहतो तुम्ही लोक गुड मॉर्निंग सर हाऊ आर यू अँड अमेरिका सो फार कमी इन द लेट नाईट अँड हाऊ हे बघा, मी एअरपोर्ट वरून सरळ इथं आलोय. चांगला मराठी बोलतात ऑब्विसली. सर बसा ना सिट सिट what drink you drink tea coffee or cold drink or only drink थँक्यू. मी घेत नाही. हे ध्यान बघ तिकडे पाणी घेऊन चल पळ मला सांग, ओम कुठे आहे? ओम. सर बसा ना तुम्ही सर सिट सर सिट सिट ओम. सिट अरे अरे उठकी अरे रोळ्या तो ओमचा बाप आलाय ओरिजिनल बाप आलाय ओम. ओरिजिनल बाप आलाय हो. मोबाईल कुठे आहे? खाली कुठे बघते बघ जरा किती मिस कॉल्स आहेत माझे ते. रणजित, यू आर स्टिल वेस्टिंग युअर लाईफ. दारूच्या नशेत संस्कारही विसरलायस का? आता काय आशीर्वाद देऊ तुला? मोठा हो. बरं मला सांग, ओमने काय त्याचा मोबाईल नंबर बदललाय? मी कधीपासून फोन करतोय उचलतच नाहीये. नाही तोच आहे. Oh. I see. रॉंग नंबर. गेलाय कुठे तो? he has gone to meet his girlfriend ईशा देशमुख. सासवड रिटर्न. गर्लफ्रेंड. Ranjit, who are this bunch of jokers? मला तुझ्याशी जरा खासगीत बोलायचं. आज चल. आम्ही जातो ना बाहेर. यू टॉक टू हिम अँड डायलॉग फिनिश कॉल अस. थँक्स. आम्ही जातो आतमध्ये. नो थँक्स. ये रणजित, जरा गाडीतनं माझी बॅग घेऊन ये प्लीज. हो सर. जागा होती गेला की तो बाप त्याचा. आपल्याला जोकर म्हणला का? काय कळलं नाही हो. काहीतरी वाक्यात जोकर शब्द होता. कसली पर्सनॅलिटी हो. कपडे बिपडे बघ काय नाही आपलं बघ आहे. सासवडकरांना कसं काय वाटत आपण सायंटिस्ट सायंटिस्ट कसा पाहिजे असा पाहिजे. तर मी रंजाला म्हणलं होतं रंजा हे आपल्याच्यानं होणार नाही. पण चला बरं झालं हा आला. आपलं खेळातलं काम संपलं. संपलं म्हणजे आता घर सोडायचं का आपण? हे सगळं डोंट आस्क सो मेनी क्वेश्चन्स इडियट. गोंधळ इज गोइंग ऑन माय हेड. हे काय म्हणजे अजूनही खालीच झोपतो हा? वा.
ही खेळणी ओमचीच आहेत. रिडिक्युलस दिस इज. हे काय ओमचं हे हेल्दी फूड आहे वाटतं. हा या अशा खेळण्यांबरोबर खेळायचं, हे सगळं खायचं. लोद्या झाला असेल, लोद्या. दुसरं काय होणार म्हणा. अरे मी काय नाही केलं त्याच्यासाठी. पॉश बोर्डिंग मध्ये घातलं, कधीही कुठलीही गोष्ट कमी पडू दिली नाही. त्या गोष्टीचा काहीच फायदा उठवला नाही त्याने. म्हणजे सीम्स टू मी लाईक अ स्टंटेड चाइल्ड, आय टेल यू. आणि आपलं काय, काही कमवता वगैरे की नाही? अरे मग 2 वेळचं पोट कसं भरतोस तू? आय एम सॉरी रणजित, हे असले बेसिक प्रश्न विचारताना मलाही खरं तर लाज वाटते. अरे पण ही काय लेवल आहे का तुमची? घरात भाडेकरू ठेवलेत तुम्ही, भाडेकरू. शी. भाडेकरू नाही आहेत ते. त्यांना जागेची गरज होती म्हणून ते इथे राहतात. आणि हो, हा माझा एकट्याचा डिसिजन नाहीये. ओमला विचारूनच निर्णय घेतलाय हा. धर्मशाळा आहे का ही? काय भाडेकरू नाहीयेत म्हणे. आणि मला कळत नाही, हाऊ डिड दे अग्री? फुकट राहायला या लोकांना काय वाटत नाही काय? तेही तसेच असणार म्हणा, त्याच लायकीची माणसं. आणि रणजित, मगाशी मी विचारलेल्या प्रश्नाला तू उत्तर दिलं नाहीस, याचा अर्थ यू आर स्टील वेस्टिंग युअर लाईफ. व्हॉट अ पिटी. रणजित, तुला आठवतं? अरे किती हुशार होतास तू, किती छान फोटोग्राफी करायचास. काय झालं त्याचं? कधी एक्सप्लोरच करायचं नाही, रिस्क घ्यायची नाही, सतत अविचार, भावनेच्या भरात सगळे निर्णय घ्यायचे. काय मिळवलंस रे सगळं करून? बिग झिरो. तुझं दिवसभराचं शेड्यूल काय असतं रे? थांब तू नको, मी सांगतो ना तुला. सकाळी उठल्यावर गल्लीबोळात फिरायचं, नाक्यावर उभं राहायचं, सिगरेटी फुंकायच्या, आणि संध्याकाळ झाली, सूर्य मावळला की घरी यायचं, 2 घास गिळायचं आणि झोपून जायचं. अरे नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट तर विसरलोस मी. झोपण्यापूर्वी आधी 1 बाटली ढोसायची, मग झोपायचं. बरोबर ना? फ्रस्ट्रेटेड सोल्स ना तुम्ही. कसलं फ्रस्ट्रेशन येतं तुम्हा लोकांना काय माहिती. तसं नाहीये दादा. पण मग कसं आहे? अरे तू स्वतःला प्रूफ कधी करणार आहेस रणजित? की म्हातारपणात हाल हाल करून घेऊन मरणार आहेस लोकांची सिंपती मिळवत? काय काय म्हणतोय मी? अरे मी सुद्धा कोणासमोर बोलतोय? तू जेवढी तुला पाहिजे तेच करणार. इतकी वर्ष सांगतोय मी, आतापर्यंत ऐकलं नाहीस, आज काय ऐकणार आहेस? हे त्या लोकांना बाहेर काढायचं आपल्याला. गो अँड टेल देम. का? ओमला फोन लाव. आणि पण का? डू ॲज आय से. या. चला बाय बाय वीरू. थँक्स यार वीरू, युअर सच अ डार्लिंग. अगो बाबा, अहो याच्यात एक काय बोलायला लागलं? अहो तुमचं डार्लिंग तुमच्या सोबत आहेत. असंच असतं वीरू. एकदा पोरगी पटली ना की मग जो प्रपोज करणार असतो तो सोडून बाकी सगळेच डार्लिंग वाटायला लागतात. पाहिलं का कसा जलस होतोय. बाय बाय. बाय बाय बाय. बाय बाय. या परत या. हो. काके
बोला काके महाराज, काय झोप येत नाही वाटतं? अरे झोप उडाली आहे माझी. हा? कुठे आहेस तू? अरे मी कुठे असणार? हा? पण ओए शेरे दिल काके, तुझा आवाज असा काय येतोय? तुझा आवाज मी ओळखलाय ओम. That means it was not a wrong number, right? ताबडतोब घरी ये. तुझ्या गर्लफ्रेंडला सांग बापाला भेटायला चाललोय म्हणून. लगेच ये. आय डोंट हॅव मच टाइम. काय झालं? कोणाचा फोन होता? मला घरी जावं लागेल थोड्या वेळाने जाऊया ना. लगेच. दादा, सत्यजितचं काय म्हणत होतास? कोण सत्यजित? तुझा भाऊ? फोन आला होता मला सत्यजितचा. त्याचा मुलगा बोलला माझ्याशी. मला म्हणत होता की आता काय रे त्या मुलाचं नाव त्याच्या समीर. हा समीर. आय टेल यू ही इज अन इडियट. अरे त्या समीरला या घरातला वाटा हवाय. सत्यजित मला हिंदू लॉ शिकवत होता. म्हणाला काय आहे, आपली जॉईंट प्रॉपर्टी आहे ना, आणि कोकणातली जमीन सुद्धा, त्याच्यातलाही हिस्सा हवाय त्या लोकांना. आय टेल यू, कोकणात राहून त्या लोकांची मेंटॅलिटी तशी झाली आहे रे. स्मॉल टाउन बगस. आय टेल यू, कोकणात राहून त्या लोकांची मेंटॅलिटी तशी झाली आहे रे. स्मॉल टाउन बगस. मग मी काय म्हटलं, मॅटर कोर्टात जाण्यापेक्षा मीच इथे येऊन सगळं निस्तरलेलं बरं. यू सी, आय डोंट हॅव टाइम फॉर इंडियन कोर्ट्स रणजित. हे असल्या फालतू गोष्टींवर मला माझा फार वेळ घालवायचा नाहीये. अरे आणि या गोष्टी करता मला सत्यजितचा 2दा फोन आला. कॅन यू बीट इट? 2दा फोन या गोष्टी करता. शी, इट वॉज डिस्गस्टिंग. मला ना सारखं मटेरियलिस्टिक गोष्टीत अडकणारे लोक किड्यासारखे वाटतात. सारखं आपलं पैसा पैसा पैसा. आणि जेव्हा सत्यजितचा 3ऱ्यांदा फोन आला ना, आय लॉस्ट माय पेशन्स. तिकीट बुक केलं, बॅग भरली, एअरपोर्टवर गेलो आणि सरळ इकडे येऊन धडकलो. म्हटलं नाहीतरी प्रॉपर्टीची विल्हेवाट लावायचीच आहे. दिस इज द टाइम. आत्ताच सगळं करून टाकू. हे ते तुमचं नवीन टर्मिनल पाहिला? T2 का काय ते? चांगलं बांधलंय. अरे पण केवढं कौतुक. अरे प्रगती कधी व्हायला हवी होती. जर असं असतं तर आम्ही कशाला गेलो असतो US ला. आम्हाला काय हौस होती? बरं आता तिकडे गेलोय, तिकडे जे काम करतोय त्याचं कौतुक तर सोडाच, पण ब्रेन ड्रेन मध्ये आम्ही गेलो म्हणून आम्ही तिकडचे असं म्हणून हिंडवायचं आम्हाला.
काय करणार म्हणा, मेंटॅलिटीच रे आपली असली. तुला आठवतं माझा रिसर्च किती सडवला होता या लोकांनी. आय गॉट फेड अप. आता इथनं तडक गावाला जाणार. गाडी केली मी. हो, पण त्याआधी पोटच्या पोराला भेटायचं कर्तव्य पार पाडायला हवं. ओम